अहिल्यानगर महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन 68 नगरसेवक निवडून आले आहेत। त्यानंतर महापौर व उपमहापौराची निवड झाली आहे। आता पहिल्या सभेत राज्य शासनाच्या निर्देशानुसार 6 स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत। त्यासाठी शासन अध्यादेशानुसार पात्रता पूर्ण करणाऱ्या व्यक्तींची शिफारस संबंधित पक्षांच्या गटनेत्यांनी करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। गटनेते कोणाची शिफारस करणार याकडे आता नगरकरांचं लक्ष लागलंय। चला तर मग जाणून घेऊयात की अहिल्यानगर महापालिकेत कोणत्या पक्षाला किती स्वीकृत नगरसेवक पद मिळणार आहेत। नामनिर्देशित सदस्य म्हणजे स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त होण्यासाठी राज्यात नोंदणीकृत असलेले डॉक्टर, मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक, व्याख्याता किंवा मुख्याध्यापक, सनदी लेखापाल म्हणजे सीए, पदवीधर अभियंता, वकील, महापालिका किंवा नगर परिषदेत मुख्य अधिकारी, सहाय्यक आयुक्त किंवा उपायुक्त म्हणून काम केलेले निवृत्त अधिकारी अथवा नोंदणीकृत सामाजिक संस्थेचा पदाधिकार या घटकांपैकी एका घटकात किमान 5 वर्षांच्या कामाचा अनुभव असलेला व्यक्ती पात्र ठरणार आहे। आता संबंधित राजकीय पक्षाचा गटनेता आयुक्तांकडे पात्र उमेदवारांची शिफारस करतील। आयुक्तांच्या छाननीनंतर महापौरांच्या उपस्थितीत होणाऱ्या पहिल्या सभेत या स्वीकृत सदस्यांची घोषणा केली जाणार आहे। स्वीकृत सदस्यांबाबत महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती नियमानुसार महापालिका किंवा नगर परिषद क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि समाज कल्याण कार्यामध्ये गुंतलेल्या मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम 1950 खाली नोंदणीकृत समाजधिष्ठित अशासकीय संघटनेचा पदाधिकार म्हणून किमान 5 वर्षांचा अनुभव असेल। धर्मादाय आयुक्तांनी अधिकृतरित्या मान्यता दिल्यापासून समाजधिष्ठित अशासकीय संघटनेचा किमान 5 वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे। राजकीय पक्षांच्या बलाबलानुसार राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षाचे 3, भाजपचे 2 आणि शिवसेनेचा 1 सदस्य म्हणून स्वीकृत सदस्य आता निवडला जाणार आहे।